हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेर संपला। शेवटच्या 7व्या टप्प्यासाठी 1 जूनला मतदान तर 4 जूनला निकाल लागेल। लोकसभेचा प्रचार संपताच पंतप्रधान मोदी कन्याकुमारीमध्ये दाखल। पंतप्रधान मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये 1 जूनपर्यंत ध्यानसाधना करणार। 75 दिवसांपासून बंद असणारे विठुरायाचं चरण दर्शन 2 दिवसांनी खुलं होणार। भाविकांना विठुरायाच्या पुरातन गाभाऱ्याचं दर्शन घडणार। अपघात प्रकरणामध्ये पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीच्या आईच्या शोधात। ब्लड रिपोर्टसाठी अल्पवयीन आरोपीच्या आईचे सॅम्पल घेतले। डॉक्टर पल्लवी सापळेंच्या अहवालामध्ये माहिती। अल्पवयीन आरोपीची आई पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता। 2 दिवसात शिवानी अग्रवाल चौकशीला हजर होण्याची शक्यता। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी घेतली अजित पवारांची भेट। अमितेश कुमार यांनी पुणे अपघात प्रकरणाची माहिती अजित पवार यांना दिली। मुख्यमंत्री कार्यालयाने अजय तावरेची बदली थांबवली। 10 वर्षापासून तावरेला राजाश्रय मिळाला। विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। आठवडाभर विजय वडेट्टीवार कुठल्या बिळात लपले होते? पुणे अपघात प्रकरणात कडक कारवाई सुरू। प्रवीण दरेकरांची वडेट्टीवारांवर टीका। सुनील टिंगरेंकडून तावरेला अधीक्षक करण्याची शिफारस। टिंगरेंच्या शिफारस पत्रावर मुश्रीफांचा शेरा। म्हणूनच तावरेंची नियुक्ती। ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांची माहिती। अजय तावरे योग्य नव्हता तर तसा अहवाल देणं डीनचं कर्तव्य होतं। मंत्री काय ब्रह्मज्ञानी असतात का? हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणात खोटे आरोप केल्यामुळे धंगेकरांसह अंधारेंना नोटीस। 3 दिवसात त्यांनी माफी मागावी। शंभूराज देसाईंचा इशारा। तर नोटीशीला कायदेशीर उत्तर देणार धंगेकरांची प्रतिक्रिया। आव्हाडांना नाही मनुस्मृतीला विरोध करणार आव्हाडांची भावना चांगली। त्यांनी नंतर माफी मागितली। छगन भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण तर आव्हाडांनी ट्विट करत भुजबळांचे आभार मानले। सीएसएमटी स्थानकामधील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेवर उद्यापासून 3 दिवस जम्बो ब्लॉक। रेल्वेच्या 930 लोकल फेऱ्या तर 72 एक्सप्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द होणार। दुरांतो एक्सप्रेस रात्री 1 वाजता दादर स्थानकामधून सुटेल। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असल्यामुळे दुरांतो एक्सप्रेस 7 तास उशिराने धावणार। उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल। हवामान विभागाची माहिती। पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।